गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला भरपूर काही गोष्टी दाखवणार आहे ज्या मी सांगितलेल्या काल शॉपिंग केल्या आणि सोबतच आपली नवीन सिरीज चालू होत आहे, जादू सिरीज. म्हणूनच व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या उंबरठ्याच्या पूजनाला म्हणजे त्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम मिळत आहे. स्पेशली ज्या शॉर्ट्स मी टाकते त्या खूप छान रिस्पॉन्ड त्याच्यावरती तुम्ही करत आहात आणि त्याच्यावरती काही कमेंट्स पण येत आहेत आणि मेसेज पण मला पर्सनली केले जातात की प्लीज ते पूर्ण व्हिडिओ दाखव की तू सुरुवातीपासून एंडपर्यंत कसं करतेस. तर म्हटलं चला आज आपण या व्लॉगमध्ये तो पार्ट दाखवूयात की मी कसं करते. सगळ्यात अगोदर मी तिथली जागा स्वच्छ करून घेते, झाडू मारून आणि स्वच्छ पाण्याने पुसून घेते. कारण आपला जो उंबरठा आहे तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा सगळं काही एंटर करत असतं. ते सगळं डिपेंड असतं आपला उंबरठा कसा आहे. सो उंबरठा म्हणजे फिल्टर म्हणून काम करतं. म्हणून तो स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे आणि लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. आता आज हे 2 स्टेन्सिल मी वापरून रांगोळी काढणार आहे. सगळ्यात अगोदर हळदीचं लेपन बनवून घेते. हळदीचं लेपन कसं बनवायचं याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही तो चेक करा. काही नाही, फक्त गोमूत्र, आपल्याला गुलाब पाणी, अष्टगंध आणि हळद हे सगळं मिक्स करून असं पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती उंबरठ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायची आहे. लाकडी उंबरठा असेल तर खूप छान बसतं. असा माझ्यासारखा मार्बलचा असेल तरी काही हरकत नाही. आता त्याच हळदीच्या लेपनने मी दरवाजावरती स्वस्तिक काढून घेते. स्वस्तिक कधी पण काढताना संपूर्ण काढायचं, त्याचाही मी एक व्हिडिओ बनवेलच. आणि जोपर्यंत हळदीचं लेपन आपलं सुकत आहे उंबरठ्यावरती तोपर्यंत मी बॉर्डर लाईन आणि बाकीची रांगोळी काढून घेते. आता हे कमळाच्या फुलांची बॉर्डर लाईन मी काल विकत घेतलेली आहे. खूप सुरेख आहे आणि तुम्ही बघू शकता की डिझाईन किती सुंदर येत आहे. कमळ म्हणजे लक्ष्मीचं आवडतं फूल, त्यामुळे दारावरती जर कमळ असेल तर लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होणार आणि आपल्या घरी येणार. तर इथे त्या स्टेन्सिलने मी पुन्हा डार्क करून घेत आहे. अगोदर मला असं वाटलं की थोडं फेंट आलं आहे आणि त्याला बॉर्डर्स ज्या स्टेन्सिल असतात ना त्याला पॉईंट दिलेले असतात. ते पॉईंट बरोबर मॅच केले ना की जिथल्या तिथे रांगोळी व्यवस्थित पडते. आजकाल रांगोळ्या थोड्या जाडसर असतात त्यामुळे ते व्यवस्थित फिल्टर आउट होत नाही. तर त्यापैकीच ही होती. चला काही हरकत नाही, जितकं जमलं आहे तितकं छानच दिसतं आहे. आणि एक राहिलेलं आहे कमळाचं फूल कॉर्नरला, ते मी काढून घेते. आता हे स्टेन्सिल इतकं सुंदर आहेत ना की मॅच करता येतात. तर दरवाजाच्या थोडं अलीकडेच मी ते एक कमळाचं फूल काढून घेते. थोडी जागा मी दरवाजाच्या इथे ठेवतेच, कारण दरवाजा ओपन क्लोज करताना ना तिथली रांगोळी खराब होते रोज. आणि आमचा जो सेफ्टी डोअर आहे ना तो रांगोळीच्या वरतूनच जातो मोस्टली. त्यामुळे मग तिथे रांगोळी न काढलेलंच बरं असतं, कारण ती पूर्ण खराब झाली ना तिथे ती पूर्ण रांगोळीचं गेटअपच जातो. सो चला हे पण कमळाचं फूल काढून झालं आहे. इथे लक्ष्मीची पावलं मी काढणार आहे. आता ही जी लक्ष्मीची पावलं आहेत ना त्याच्यावरती लक्ष्मीच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत ती 16 चिन्ह आहेत. त्यामुळे काही राहिलं असेलच तर ते सगळं या लक्ष्मीच्या पावलांमध्ये येणार आहे. लक्ष्मीची पावलं आपल्या दारासमोर काढणं म्हणजे लक्ष्मीला आमंत्रण देणं की माझ्या घरी ये. सो खूप सुंदर आहेत ही पावलं. आता काढल्यानंतर तुम्हाला दिसतीलच आणि ही अधूनमधून मी अशी काढत असते. त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते. जी काही नकारात्मक म्हणजे अलक्ष्मी आहे घरातली ती बाहेर पडते आणि बाहेरची लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत नांदते. सो हे स्टेन्सिल इझी टू यूज आहेत. काही सेकंदामध्येच रांगोळी काढून होते. त्यामुळे खरंच मला हे खूप आवडले आणि मी भरपूर घेऊन आली. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतेच की कोणते कोणते मी स्टेन्सिल आणलेले आहेत आणि डिझाईन्स इतक्या सुरेख आहेत ना, तुम्हालाही त्या खूप आवडतील. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायच्या असतील ना तर तुम्ही मला मेसेज करू शकता इंस्टाग्रामवरती.
मी तुम्हाला हव्या असलेल्या डिझाईन्स तुमच्या ॲड्रेसवरती पाठवून देईन आणि खूप स्वस्त दरात आहेत. त्यामुळे प्रत्येक घरी असावे हे स्टेन्सिल, कारण घाई गडबडीच्या आपल्या या रुटीनमध्ये असे स्टेन्सिल खूप छान काम करतात. दारासमोर रांगोळी असली की घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रसन्न वाटतं, त्याचं स्वागत होतं, घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सुख शांती आरोग्य भरभराट लाभते. चला, माझी आता सकाळची पूजा झालेली आहे, रांगोळी काढून झालेली आहे, तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलंच असेल. तर आता नाश्ता बाकी आहे. शौर्य अजून उठलेला नाही, रात्री उशीर झाला होता येण्यासाठी, आणि काय काय काल खरेदी केली सगळं या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे थोड्याच वेळामध्ये. हे शौर्य उठला की मग इडली मेदूवडाचा बेत आहे, बघू. म्हणजे एक इथे जवळच एक अण्णा आहेत, म्हणजे अण्णाच बोलतात इडलीवाल्यांना, तर त्यांच्याकडे जाऊन खाण्याचा प्लॅन आहे. हातगाडीवरतीच आहे पण सुरेख टेस्ट असते. सो तो प्लॅन मी तरी बनवला आहे, बघू हे दोघंजणं काय त्या प्लॅनना रिस्पॉन्ड देतात, नाही तर मग घरामध्ये पोहे वगैरे असंच काहीतरी बनवू. सो आजच्या दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह वेने झालेली आहे. दारासमोर रांगोळी आणि हळदीचं लेपन झालेलं आहे, देवपूजा झालेली आहे, मी छानपैकी नटलेली आहे, नटलेली म्हणजे तयार आहे. आणि आज तुम्हाला खूप साऱ्या रांगोळ्यांचे स्टेन्सिल मला दाखवायचे आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही सगळेजण विचारतात ना लिंक दे, तर आज तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की हे स्टेन्सिल तुम्ही कुठून घेऊ शकता. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, आत्ता करून आलेलो आहोत आम्ही नाश्ता. मी बोललेली अण्णाकडे जाणार आहे, तर जाऊन आलो. तिथे टपरीवरतीच असतं ते, पण छान असतं, त्यांचं टेस्ट चांगली आहे, आम्हाला आवडते तिथला इडली वडा. कधी कधी जातो तिथे खायला, सहसा घरीच बनवतो, पण कधी कधी जातो असं उशीर वगैरे झाला किंवा मूड झाला तर. सो चला, आता दिवसाची सुरुवात झालेली आहे छानपैकी, आणि बरीच कामं तर आहेतच, स्वयंपाक हे ते सगळं आहे. तर आहे मला कलेक्शन, जे काही मी काल खरेदी केलं
ते सगळं तुम्हाला दाखवायचं आहे। आणि दुसरी गोष्ट, आजपासून एक नवीन सुरुवात आपण करत आहोत, असं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणाले। ती नवीन सुरुवात काय आहे आणि ती कोणती सिरीज आहे हे सगळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावरतीच कळणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। हे काय म्हणजे पाऊस बिऊस काय, दिवाळी झाली, थंडी चालू झाली तरी शिट यार, सगळा मूड जातोय आता पावसामुळे। तर मग तुम्हाला मी म्हटलेलं की कलेक्शन दाखवणार आहे, काल काय काय शॉपिंग केली ते सगळं दाखवत आहे। मगाशी व्हिडिओ शूट केला, पण माझी एक अर्जंट अपॉइंटमेंट होती, ती अपॉइंटमेंट करून घेतली। व्हिडिओ एडिटिंग बाकी होता कालच्या ब्लॉगचा, तो केला। आता हे सगळं करण्यासाठी माझा साधारण 1 ते 1.5 तास गेला। शौर्य खाली खेळतोय पप्पांसोबत, तोपर्यंत हे सगळं करून घेतलं। आता पटकन 5 ते 10 मिनिटांमध्ये हे कलेक्शन दाखवते। मला स्वयंपाक करायचा आहे। मी हे सगळं का सांगते माहिती का, कारण प्रत्येक गोष्ट करण्यासाठी ना टाईम लागतो, प्रत्येक गोष्टीचं 5-10 मिनटं वेळ जातो। आणि म्हणूनच प्रत्येकाला ना असं वाटतं की अरे काय पटकन व्हिडिओ होऊन जातात तयार, आणि हे जे व्हिडिओ बनवणारे आहेत यांना काय करायला लागतं, खूप करायला लागतं। कारण ह्या व्हिडिओ शूट करतो ना, या जवळजवळ 1 ते 2 तासाच्या या शूटिंगच होतात दिवसभराच्या। त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून एडिट करणं, चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत दाखवणं, बाकी घरातलं रुटीन, बाळ तर आहेच मागे मागे। सो हे सगळं असतं, म्हणून डेली व्लॉगिंग करणं इतकं इझी नाही आहे। पण तरी पण डेली व्लॉगिंग का करते मी हे सगळं मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही प्रश्न विचारा की डेली व्लॉगिंग का करते, ऑफिसचं काम करते की नाही, डेली रुटीन काय आहे आणि सगळं कसं मॅनेज करते, विचारा मला तुम्ही प्रश्न, मग मी सगळी उत्तरं देते तुम्हाला। आणि एका ताईंनी सेकंड प्रेग्नेन्सीचं पण विचारलं, ते पण त्याच्यामध्ये आन्सर करते। चला तर मग पटकन आहे ना मी हे सगळं दाखवून देते तुम्हाला। आहे ना पहिले दाखवते की किती आणलेलं आहे सगळं। सो हे बघा किती सगळे स्टेन्सिल आहेत। आता या रूममध्ये खूप पसारा झालेला आहे, आता हे सगळं ठेवायचं आहे। इतके सगळे स्टेन्सिल मी काल आणलेले आहेत, या पिशवीमध्ये थोडे आहेत, या पिशवीमध्ये थोडे आहेत, इतके सगळे आणलेले आहेत वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये। आता हे 3x3ची साईज आहे, 3x3 इंच। ही छोटीशी पंतीची आहे, आता नेक्स्ट दिवाळीला ही यूज करेल मी। लक्ष्मीची पावलं खूप सुंदर आहेत ना। देन ही एक आहे रांगोळीची, स्वामींची आहे। स्वामींची मी भक्त आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती। सो सगळ्या स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ लिहा कमेंटमध्ये, ही स्टेन्सिल त्यांना आवडली असेल तर। खूप सुंदर स्टेन्सिल आहे। आणि हिचं मी रांगोळी काढल्यानंतर दाखवेलच तुम्हाला, प्रत्येकाचं दाखवणार आहे मी। कमळाचे फूल, कमळ म्हणजे लक्ष्मीचं आवडीचं फूल आहे, त्यामुळे कमळाच्या फुलांच्या खूप स्टेन्सिल आणल्यात मी। जय श्रीराम। मला हनुमानाची हवी होती, ती त्यांच्याकडे नव्हती अवेलेबल, काही हरकत नाही, मी बनवून घेईन। श्रीयंत्र अजून आहेत छोट्या। लक्ष्मीची पावलं खूप सुंदर सुंदर वेगळ्या प्रकारची आहेत। गोपद ही मोठी हवी होती मला, पण छोटी मिळाली, काही हरकत नाही। देन अगेन कमळाचं फूल, हे खूप सुरेख दिसतं, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, ट्रेलरमध्ये खूप सुरेख दिसतं। हे पण मी काढून दाखवेल तुम्हाला, म्हणजे प्रत्येक रांगोळी काढून दाखवणारच आहे, पण काही खास आहेत अगदी मनाच्या जवळ। लक्ष्मीची पावलं अगेन, परत लक्ष्मीची पावलं वेगळ्या प्रकारची। अरे ही म्हणजे डबल झाली का? नाही नाही, डबल नाही, वेगळे वेगळे आहेत। तर ह्या छोट्या 3x3च्या साईजेस आहेत। या सगळ्या तुम्हाला स्टेन्सिल हव्या असतील ना, मला मेसेज करा, कमेंट करा, मी सांगते कसं ऑर्डर करायचं। खूप सुंदर कलेक्शन आहे। आता ही बॉर्डरची रांगोळी आहे, तुम्ही पाहिलं असेल कालच्या रीलमध्ये, व्हिडिओमध्ये आजच्या, किती सुंदर आहे।
सुरेख आहे. अगेन ही छोटी होती आत्ता, तिचंच मोठं बॉर्डर लाईन. कमळाच्या फुलांचे मी खूप घेतले आहेत बॉर्डर्स. हे फुलांचं एक आहे, पंथीची घेतली आहे, दिवाळीसाठी आपल्याला विशेष करून लागतात बॉर्डर लाईन. कमळाच्या फुलांची वेगळी एक आकृती. परत कमळाचे फूल खूपच रेखीव सुंदर. हे आहे जास्वंदाचे फूल. परत फुलांची रांगोळी आहे, बॉर्डर लाईन. अजून एक फुलांची बॉर्डर लाईन आहे. याला मनी प्लांट म्हणाले काहीतरी, ते मनी प्लांट बॉर्डर लाईन. अगेन कमळाचे फूल वेगळ्या प्रकारे. तुम्ही म्हणाल कमळाच्या फुलांची किती घेतली हिने, पण खूप सुरेख दिसतात आणि कमळाचे फूल दारापाशी काढलेच पाहिजे. लक्ष्मीचे आगमन तिथूनच होते. ही एक बॉर्डर लाईन. ही चौरंगाभोवती पण खूप सुंदर दिसणार आहे. अगेन फुलांची सुंदर खूप सुरेख दिसते ही. ही समईची आपली दिवे. परत शेवटी एक बॉर्डर लाईन, कमळाचे फुलं खूप सुंदर आहेत. आता या दिसतातच इतक्या सुरेख आणि सुंदर, तर विचार करा ना, जेव्हा रांगोळी काढेल मी आणि पांढरी रांगोळी काढेल किंवा रंग भरून रांगोळी काढेल, किती सुरेख दिसणार आहेत या, किती सुरेख. आता या बॉर्डर लाईन्स झाल्या. साईडला करते, जरा पटपट दाखवते सगळं. आता हे जे आहे, ही साईज आता मला आठवत नाही, मी स्क्रीनवरती लिहेल नंतर विचारून. ही जी 5x9 साईज आहे ही. ओके, लिहिलेली आहे इथे 5x9. याच्यामध्ये मोस्टली असे लिहिलेले स्टेन्सिल आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. किती सुंदर वाटतं हे म्हटल्यानंतर. तुम्हाला जाणवलं व्हायब्रेशन, आणि हे ऐकल्यानंतर तुमच्या शरीरातील 7 चक्र बॅलन्स झाले असतील. माझेही झाले. सो इतके पॉवरफुल आहेत आपले सगळे मंत्रच. ही आहे चौरंगाभोवती काढायची बॉर्डर लाईन. मंगलमूर्ती मोरया. लक्ष्मी आणि लक्ष्मी यंत्र. ही समईची आहे रांगोळी छोटी. एक इथे पडलेली आहे लक्ष्मी पद्म छोटीशी. आता एक मीडियम साईजची दाखवते. कामधेनू गाय आणि रोज काढता येईल अशी. तुळस आहे, सरस्वती, शंख, स्वस्तिक, ओम, सूर्य, कासव, सगळे शुभचिन्ह आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही साईज जी आहे, आता ही आपण डबल करून करू शकतो मोठी. ही दाखवेल मी एकदा काढल्यावरती. हे चैत्रांगण आपलं, सगळे आपले सण याच्यामध्ये आलेले आहेत. आणि ही एक बॉर्डर लाईन आहे. मला ॲक्च्युली ही मोठी हवी होती पण त्यांच्याकडे नव्हती, सो ही साईज जी होती ती घेतली. ही खूप सुंदर दिसते, खूप खूप खूप. ही मी दाखवेल काढून, उद्या काढूयात आपण. खूप सुंदर कलेक्शन आहे. त्याच्यानंतर ही जी साईज आहे, सगळं साईडला करता नंतर व्यवस्थित लावते मी. आता मला जरा घाई गडबडीमध्ये दाखवायचं आहे शौर्य यायच्या अगोदर. सो ही आहेत लक्ष्मीची पावलं. आजच्या रांगोळीमध्ये तुम्ही बघितलं असेल, लक्ष्मीच्या पावलांवरती असलेली 16 लक्ष्मीच्या पावलांवरती 16 जी शुभचिन्ह असतात ते सगळे आहेत. सरस्वती देवी, कळश, परत आपलं सूर्य, शंख, कमळ, सगळं आलं त्याच्यामध्ये. सो का लक्ष्मी घरात येणार नाही आपल्या? नक्की येणार. तुळशीच्या लग्नासाठी तुळस. अष्टविनायक, ओम गण गणपते नमः.
कामधेनू गाय, किती सुंदर आई आणि लेकरू, किती सुंदर सुरेख गणपती. हा गणपती ना इतका सुंदर दिसणार आहे ना रंग भरल्यावर, याला काढल्यावरती. गणपती बाप्पा मोरया, खूप सुंदर. देन हे आहे अष्टलक्ष्मी रांगोळी. याचं काय महत्त्व असतं मी सांगेल एका व्हिडिओमध्ये. विठ्ठल रखुमाई माऊली, रखुमाई. देन आहे हा गालीचा, एकच मिनटं, आणि दुसरी एक रांगोळी. आपण जी नवीन सिरीज चालू करतोय त्याबद्दल थोडं सांगते. बरेच दिवसांपासून एक ताई आहेत, गायत्री ताई म्हणून, आमच्या रेग्युलर क्लायंट आहेत आणि व्ह्यूवर पण आहेत यूट्यूबवरती. त्या मला हा प्रश्न विचारत होत्या की ताई तुम्ही जो जार बनवलेला आहे, हा जो जार आहे कृतज्ञतेचा, त्याबद्दल माहिती सांगा. तर म्हटलं चला या निमित्ताने आपण सिरीज जी आपली अर्धवट राहिली होती, जेव्हा मी चॅनल नवीन चालू केला होता ना तेव्हा ती सिरीज चालू केलेली, आणि काही दिवस मी ती केल्यानंतर डिस्कंटिन्यू झाली, कारण माझ्या भावाचं लग्न होतं आणि अगेन व्हिडिओज वगैरे पोस्ट करणं माझं म्हणजे थांबून गेलं होतं. त्याची कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी आता अचीव करत आहे. तर म्हटलं चला या जारच्या निमित्ताने आपण ती सिरीज परत चालू करूया, डेली व्लॉगिंगमध्ये दाखवूया. म्हटलं की या जारच्या निमित्ताने दाखवते. आता तो जार मी आतमध्ये ठेवून दिलाय, शौर्य येत आहे सारखा, बाहेर खेळतोय. तर मी त्याच्यासाठी जादू हे बुक रेफर करत आहे. जादू हे रॉन्डा बर्न यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक आहे, सिक्रेट सिरीजचं. हे पुस्तक तुम्हाला जर शक्य झालं तर प्लीज विकत घ्या, जर तुम्हाला ही सिरीज फॉलो करायची असेल तर. आणि सोबतच एक नोटबुक बनवा, कोणती पण नोटबुक जी तुम्हाला इझिली कॅरी करता येईल. मी ही माझी जी रेग्युलर आहे, कृतज्ञतेचीच आहे ही डायरी, ती मी प्रेफर करणार आहे. आणि त्या जारमध्ये असे जे स्टिकी नोट्स असतात त्याच्या चिठ्ठ्या बनवून टाकणार आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला जादू सिरीजच्या या जादू बुकमध्ये ना आपल्याला जे 28 चॅप्टर्स आहेत ते प्रत्येक दिवशी 28 चॅप्टरमध्ये जे जे टास्क दिलेले आहेत ते सगळे करायचे आहेत. आता ना मला ना या बुकमधलं एक वाक्य खूप आवडतं. पहिली गोष्ट ना, हे बुक आहे ना माझं लाईफ चेंजिंग बुक आहे. म्हणजे माझं आयुष्य बदललेलं आहे हे पुस्तक जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलेलं आहे आणि मी ते फॉलो केलं आहे आलेला. तर आपल्याला काय करायचं आहे, या बुकमधला प्रत्येक चॅप्टर एव्हरी डे फॉलो करायचा आहे. म्हणजे 28 डेजची ही सिरीज असेल आणि प्रत्येक दिवशी आपण जो त्यांनी टास्क दिलेला आहे त्या दिवशीचा तो सगळा आपण कंप्लीट करणार आहोत. आणि मी हे सांगत होते की हे बुक माझ्या लाईफमध्ये जेव्हापासून आलं ना तेव्हापासून माझी लाईफ पूर्ण 360 डिग्री चेंज झाली असं मी बोलू शकते. कारण कृतज्ञतापेक्षा काहीच मोठं नाही आहे. तुम्ही जितकं कृतज्ञ राहाल ना तितकं भरभरून युनिवर्स आपल्याला देतो. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी नाही आहेत, किंवा ज्या गोष्टी हव्या आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करा आणि फील करा व्यक्त करताना, आणि बघा किती लाईफ चेंज होते. सो हे पुस्तक तेच सांगतं. पुस्तकातली मला एक लाईन खूप आवडते आणि तीच लाईन मला लाईफ चेंजिंग म्हणजे माझं लाईफ चेंज करण्यासाठी महत्त्वाची ठरली. लाईन अशी आहे की तुम्ही जर कृतज्ञ नसाल तुमच्याकडे जे आहेत त्यासाठी, तर तुमच्याकडे जे नाही आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जाईल. म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्या प्रत्येक गोष्टीबद्दल ना आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. नाहीतर युनिवर्स आपल्याकडे जे आहे ते पण घेऊन टाकतो जर आपण त्याबद्दल पण कृतज्ञ नसेल. आता मी ड्रेस घातला आहे, या ड्रेसबद्दल मी कृतज्ञ आहे कारण हा ड्रेस मला प्रचंड आवडतो, कम्फर्टेबल आहे. हे बुक माझ्याकडे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये, त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अनेक वेळा लोक म्हणतात की काय कृतज्ञता व्यक्त करू, रोज काय 10 कृतज्ञता लिहायच्या. तर
सिंपल आपण लिहू शकतो की आमच्या घरी बेडशीट आहे त्यासाठी मी कृतज्ञ आहे, कारण ती बेडशीट खूप सुंदर आहे. असं म्हणू शकते की माझ्या घरी इंडोर प्लांट आहेत, त्यामुळे माझं घर खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी देतं, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. काही पण असू दे, तुमची चप्पल असू दे, बांगडी, कानातले, काही पण तुमचे अवयव, तुम्ही श्वास घेताय त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. अवयव आहेत व्यवस्थित त्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. सो खूप गोष्टी आहेत, असंख्य गोष्टी आहेत आपल्या डे टू डे लाईफमध्ये ज्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. सो डे 1चा टास्कच हा आहे की तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही 10 गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आणि व्यक्त करताना तुम्हाला कारणसुद्धा लिहायचं आहे की का कृतज्ञता व्यक्त करत आहात. जसं की हा कॅमेरा DJI Osmo कॅमेरा मी आत्ता ज्याने शूट करत आहे, तो कॅमेरा माझ्याकडे आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, कारण इतक्या चांगल्या क्वालिटीच्या व्हिडिओज मी तुम्हाला दाखवू शकते आणि इझी टू हँडल आहे. सो हा सगळ्यांकडे नाही आहे, सगळ्या ब्लॉगरकडे आहे का नाही आहे, म्हणून मी त्याच्याबद्दल कृतज्ञ आहे की मी हा अफोर्ड करू शकली आणि माझ्याकडे तो आहे. म्हणजे तो कॅमेरा नीट चालणार आहे, मला अजून भरभरून त्यातून छान कंटेंट तुमच्यापर्यंत देता येणार आहे. सो अशा 10 कृतज्ञता आपल्याला रोज लिहायच्या आहेत, रोज नवीन असल्या पाहिजे 10 कृतज्ञता. आजचा पहिला टास्क हाच आहे की तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या 10 कृतज्ञता त्या वहीमध्ये लिहायचं आहे. ती कोणती पण बुक असू दे, तुम्ही ती कॅरी करू शकता कुठेही गेले तरी, आणि तिच्यामध्ये कृतज्ञता न चुकता रोज 10 लिहायच्या आहे. मी तुम्हाला सांगते की लाईफ चेंज होईल. तुम्ही हे फक्त 28 डेज फॉलो करा, तुमची लाईफ चेंज नाही झाली तर मला सांगा. सो प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्ही ही कृतज्ञताची सिरीज माझ्यासोबत जॉईन करत आहात का, आणि प्लीज माझ्या अगोदरचे जे व्हिडिओज आहेत जादू सिरीजचे ते पण बघायला विसरू नका, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट मी दिलेलं, खूप अभ्यासपूर्ण दिलेला आहे. सो त्या पण व्हिडिओज तुम्ही चेक करा. मॅजिक सिरीज म्हणून असेलच माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता मी 10 कृतज्ञता लिहत आहे, आणि या चिटचं काय करणार आहे मी, तर याच्यामध्ये ज्या 3 कृतज्ञता मला दिवसभरामध्ये ज्या गोष्टी माझ्यासोबत चांगल्या घडल्या किंवा घडाव्यात किंवा व्हॉटेवर जे मला फील होतं आहे खूप छान, त्याच्याबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करायचीच आहे. कुठल्याही 3 गोष्टी मेजर कृतज्ञता असलेल्या त्या या चिटमध्ये मी लिहिणार आणि त्या जारमध्ये टाकणार. सो अशा प्रकारे तुम्ही ॲस्थेटिक छान वाटेल असा जार तुम्ही काचेचा बनवू शकता, जसं मी बनवलेला आहे. आणि अशा 10 कृतज्ञता रोज लिहायच्या आहे. उद्याचा टास्क वेगळा असणार आहे. 10 कृतज्ञता तर 28 डेज लिहायच्याच आहेत कंटिन्यू, रोज नवीन 10. आणि उद्याचा टास्क वेगळा असणार आहे. सो उद्याचा टास्क जाणून घेण्यासाठी व्हिडिओ उद्याचा नक्की बघा, आणि हा टास्क आजचा तुम्ही केला आहे की नाही ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी हे सगळं का करते आहे, कारण ना मी काहीतरी युनिवर्सचं देणं आहे, या समाजाचं देणं आहे, म्हणून हे सगळं मी करत आहे फ्रीमध्ये, फुकटमध्ये. कारण जादू सिरीजच्या खूप असे वर्कशॉप्स आहेत, खूप हायली पेड वर्कशॉप्स असतात जे लोक घेतात आणि प्रोफेशनली शिकवतात. पण हे सगळं मी फ्री सांगते आहे, कारण मला तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्ही माझे व्ह्यूअर्स आहात, माझे फॅमिली मेंबर्स आहात, तर तुम्हालाही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या गोष्टी तुमच्यासाठी करू शकते डेली व्लॉगिंगमधून. सो युनिवर्सचं, समाजाचं, तुमच्यासाठी मी काही देणं आहे, म्हणून ही सिरीज मी करत आहे. नक्की या सिरीजला सपोर्ट करा. खूप सुंदर व्हिडिओज येणार आहेत याच्या, आणि तुम्हाला मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवणार आहे की कशी माझी पण लाईफ चेंज होती आहे, तुमची कशी चेंज होती आहे. काही पण प्रॉब्लेम असेल, काही पण डाऊट असेल, कमेंटमध्ये लिहा. मी तुम्हाला कमेंटमध्ये गाईड करत जाईल, व्हिडिओमध्येच मार्गदर्शन करत जाईल. सो आजचा हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये जादू सिरीजच्या 2nd टास्कमध्ये. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, गोड गोड लोकांसोबत शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहे. थँक्यू. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम.